आज आपण आलू आणि पालकची छान सुकी भाजी पाहणार आहोत। बघा, कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मोहरी घालून घेतलेली आहे। अर्धा चम्मच मी जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर बघा, एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। ही मिरची जी आहे फिक्की आहे। आता हे तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। बघा, संपूर्ण कांदा आणि व्यवस्थित छान परतून झालेला आहे। त्यानंतर बघा, एक टमाटर कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण घालून घेणार आहोत। बघा, कांदा आणि टमाटर आपण आता छान मऊ होण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच मीठ घातलेला आहे चवीनुसार। बघा, आता व्यवस्थित आपण आता शिजवून घेऊया कांदा आणि टमाटर। त्यानंतर बघा, मी एक मोठा आलू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, साल काढून छान बारीक असा कट करून घेतलेला आहे। बघा, आता संपूर्ण जे आलू आपण घालून घेऊया। यामध्ये पाणी न घालता आपल्याला आलू हा कांदा आणि टमाटर मध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपण आता हा जो आलू आहे तो शिजवून घेऊया। बघा, आता अशा पद्धतीची भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। बघा, मस्त अशी भाजी तयार होते, लहान मुले सुद्धा आवडीने खातील। बघा, छान असा मस्त आलू आणि टमाटर मध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, आपण आता झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया। बघा, जो आलू आहे तो छान मस्त शिजलेला आहे। बघा, आलू व्यवस्थित शिजलेला आहे। मंद आचेवर आपण आता 5 ते 7 मिनिट आलू हा शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आता त्यामध्ये सुके मसाले टाकूया। 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले आपण तेलामध्ये आपण छान परतून घेऊया। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। बघा, मस्त अशी ही सुकी भाजी तयार होते। लहान मुले जर पालक खात नसतील तर अशा पद्धतीने मस्त आलू आणि पालकची भाजी तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता। बघा, आता पालक घेतलेला आहे, 1 पाव पालक घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक छान कट करून घेतलेला आहे। आता हा जो पालक आहे छान असं मऊ होईपर्यंत आपण आता यामध्ये शिजवून घेणार आहोत। बघा, 2 ते 3 मिनिटांमध्ये हा पालक लगेच शिजतो, मस्त असं मऊ होऊन जातो। बघा, अशा पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे। मस्त ही भाजी चवीला लागते। अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला आलूची आणि पालकची भाजी कशी वाटलेली आहे। चला तर आता आपण डिश मध्ये घेऊया। संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।